श्री भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळा प्रथम वर्धापन दिन श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त सुरू असलेला बेल्ले येथील अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा 6वा दिवस हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कदम उर्फ छोटे माऊली यांची कीर्तन सेवा संपन्न होत असताना आज शिवजयंतीचा उत्सव असल्याने महाराजांनी शिवचरित्रावरती जास्त जोर देत कीर्तन केलं। बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ याचा नारा देत हिंदू जागृतीही त्यांनी केली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त आल्याचं चित्र पाहायला मिळालं। बेल्ले गावामध्ये सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 6 दिवसापर्यंत मोठ्या प्रमाणावरती भाविक भक्त येतात व मोठ्या प्रमाणात अन्नदानही या ठिकाणी होत असतं। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले। त्याने ठरवलं ते गेलं नाना पुढे आता त्याने काय नाना पाहिलेलं होतं। नानाला जाऊन विचारलं गाव ते नानासाहेब पुढे अहो वीट करडावी तसं नाना करायचं कोण रे तू? जो एका वाक्यात असा पाणी पाणी झाला कोण रे तू? त्याने सांगितलं त्याने म्हणायला पाहिजे मी पिंपळगावचा शिंपी एवढं गडबडलं तो म्हणून मी शिंपळगावचा पिप्पी गडबडलं। क्रांतीवीर नानासाहेब नरवीर तानाजी माणूस आहे। रायबाचं लग्न ठरलं तानाजी माणूस रे अक्षता घेऊन आले। अक्षता घेऊन आल्यावर शिवाजी महाराज देणार शिवाजी महाराज कमरेला कट्यार खोवत होते। ती कट्यार खोवताना पाहिल्यावर ती त्याच्या काळजात शिरली। कट्यार काळजात शिरली। राजे कुठं चालले? राजे म्हणजे मी गुवाहाटीला चाललो। तानाजी सावंतला सोडून विनोदाचा भाग सोडा। राजे चालले कुठं? कोंढाण्यावर। सुभेदार तानाजीला सोडून सुभेदार तुझ्या मुलाचं लग्न आहे। पै पाहुणे येतील पाहुणे रावळे येतील। वेळा 2 महिने चालेल की चाल 4 महिने चालेल सांगता यायचं नाही। तू जर वेड्यात गुंतला आणि पाहुणे रावळे जर आले तर पाहुणे रावळे म्हणते काय राजा सुभेदाराच्या पोराच्या लग्नालाही त्याला सवड दिली नाही असा कुठं राजा असतो का? हसतील म्हणा। सुभेदार म्हणले हसतील थुंकतील माझ्या तोंडावर। राजा सीमेवर लढतोय आणि तो सुभेदार तानाजी त्यांचा बालमित्र लग्नात वरबापाचा तुरा लावून फिरतोय। थुंकतील लोक माझ्या मला पैजेचा वेडा द्या। अरे पण लगीन आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं। आपण असतो तो म्हणलो असतो तुम लढो हम कपडे लेके भागते। गेले धारातीर्थी पडले पण कोंढाण्यावर भगवा ध्वज भडकला। याला म्हणायचं नरवीर। त्यांच्या नावाने पुण्यात वाडी नरवीर तानाजी वाडी नतावाडी म्हणतात। वा बोला कर्मवीर भाऊराव पाटील, धर्मवीर संभाजीराजे, दानवीर कर्ण, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतीवीर नानासाहेब, नरवीर तानाजी माणूसरे, प्रेमवीर पोरींच्या वाना खाणारे। आम्ही सांगू नये तुम्ही ऐकू नये। आणि आता आले संतवीर। परमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा वीर जन्मले। त्या वीरांचं वर्णन करतात तुकाराम महाराज अभंग। वीर विठ्ठला जय ग गाडे कणकाळ पाया पडे। इथं गाढे शब्द टाकला। गाढे गाढे म्हणजे भयंकर। भयंकर म्हणजे पुढं टाकलेला पाय मागं घ्यायचा नाही, त्याला माझे गाढे होईल।
शिवजयंती आहे त्यांचीच उदाहरणं देतो. शाहिस्ते खान 2.5 ते 3 लाखाची फौज घेऊन पुण्यात ठाण मांडून बसला 2-3 वर्ष. आणि मग ही 12 मावळं आपला सगळा हिंदू समाज गावात राहताच यायला, कारण रोज तो टोळ्याच्या टोळ्या पाठवायचा. गावाच्या गावं लुटायची, माणसं लुटून न्यायची, महिला लुटायच्या, जनावरं लुटायची, धान्य लुटायचं, पैसा लुटायचा. लोक जंगलाने राहायला गेली. दरी खोरे डोंगर दर्या डोंगराच्या माथ्यावर जाऊन राहायची. भयान 2.5-3 वर्ष शिवाजी महाराजांनी ठरवलं त्याचा काटाच बसवायचा, त्याचा खोटाच उपटायचा. आता कसं उपटायचं? 3-3.5 लाख फौज. शिवाजी महाराजांकडे किती सैन्य? शिवाजी महाराजांनी बहिर्जीला पाठवलं, सगळा चाकचोळा घेऊन म्हणजे पुढं काय 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 नाही काय काय नाही. ती बहिर्जीच होता महाराज, हुशारच होत ते. त्यांनी कोणत्या चौक्या कुठं बसवल्यात, असं कोण कोणाचे झेंडे लावून फिरत, कोणी कोणाचे पैसे घेतलेत, असं तसं. वर बघा, खाली पाहू नका. सगळ्या पुणे जिल्ह्यात जुन्नरची लय चर्चा आहे. वर बघा. असं झालं तसं. जाऊ दे आता काय चाललं. आणि मग बहिर्जीने बातमी आणली, राजे इथं यांची चौकी, तिथं त्यांची चौकी, तिथं त्यांची चौकी, लाल महालाचं कुठं आहे काय असं तसं. शिवाजी राजे म्हणजे जायचं. राजे हे खेळ अंगलट येईन आपल्या. ते 2.5-3 लाख आपण कसं मेळ बसायचा? थेट लाल महालात जायचं म्हणजे जायचं. एकदा ठरलाय ना विचार, याला गाढेवीर म्हणायचं. पुढं टाकलेला पाय मागं घ्यायचा नाही, जायचंच म्हणजे. मग आता बहिर्जी म्हणा जायचंच ना, मग तुमचं पहिला पाऊल पुढं तर आमचं 2 पाऊल पुढं, आम्ही तुमच्या पुढं. निवडक माणसं घेतली काही 2-250, 2-2.5 लाख पुढं, 2-250 पुढं. आणि केलं वेशांतर. गेले. आता जागोजागी चौक्या बसवलेल्या. पहिल्याच चौकीने अडवलं. कोण म्हणजे आपल्याच सैन्यातले. कुठं गेले होते? पाऱ्याला गेलो होतो, कोणी आलंय का काय पाहिलं असं. जा आता पहिल्यांनी सोडलं, दुसरे म्हणजे त्यांनी सोडलंय ना, याला बादशाही कारभार म्हणायचा. सगळं आंधळ्याची वरात, बाहेरच्या घरात, येड्याचं भांडण मुक्याच्या दारात. भांडायला येडे समजून सांगायला मुका कसा मेळ बसायचा. सगळा मेळ बादशाही कारभार. गेल्या असे थेट लाल महालाच भेटले. पुढं टाकलेला पाय मागं घ्यायचा. आत गेले. आत गेल्यावर नेमका रोजाचा महिना चालू होता. त्याच्यामुळे स्वयंपाक करीत होते. स्वयंपाक यांनी त्यांना पाहिलं. पहिलं त्यांचंच दैव फिरलं महाराज. ह्या 2-250 गाड्याने ती 50 स्वयंपाकी होते ना, सगळे यम साधनालाच पाठवले, पुढेच. आणि मग आता ते तिथं ते हातगाय आलीच कानून आतल्याच्या. पण त्यांना वाटलंय स्वयंपाकाचेच भांडे वाजत काही ज्ञानच नाही ना. रेटून हाणायचं, कणकून झोपायचं काय. त्यांना वाटायला 2.5-3 वर्ष शिवाजी महाराज पुढं बादशाह, पुढं शिवाजी महाराज, पुढं मेळ बसत असतो का? जुळणार नाही. पण हे कधी जुळून येईल सांगता येत नाही. कोण कुठं जाईल, कसं काय होईल काय, आणि अशा प्रकारे तर सांगायचा भाव असा आहे. जुळूनच आणलं ते. आणि मग गेले थेट आत गेले. आत गेल्यावर मग सगळे त्यातली 2-4 जण थेट याच्यापाशी गेली. म्हणून तिथे नगार रोज आहे ना, रोजाचा महिना चालू असल्यामुळं रोज 9 वाजायचं. नाही बाई वडा 9 वाजा. हो म्हणजे बाई आता धाड बोल नका, शास्त्री खाण्याने सांगितलंय म्हणले. आता काय काय बोलायचंय. त्याने 9 वाजायला सुरुवात केली. आतले जागे झाले, बाहेरचे जागे झाले. बाहेरच्यांना कळाना 9 का वाजत, आतल्यांना कळाना. ज्यार्थी वाजत त्यार्थी बादशाने सांगितले असेल. काय चौकशी करायचीच नाही ना. झाले आत वाड्यात लगेच हातघाई सुरू झाली. शिवाजी महाराज तेवढ्याच शाहिस्ते खानाच्या त्या जनान खाण्यात शिरले. भल्या 5-50 बायका त्याला, त्यांचं लय मोकळ्या हाताने कारभार असतो. तुमचं लय डिझाईन काम हमदो पारनेरला एका पठ्ठ्याला 5 डझन पोर आहेत. 5 डझन. किती? 5 डझन. तुमच्याकडे 1 डझन केवढ्याच होत? बोला असं कळ. हा 12-5 60. आणि आमचा पंढरपुरात पठ आहे ना, त्या गल्लीत एक त्याला 120 पोर होते. 30 बायका. ते आमच्या बटापडत बसलेलं असते. आम्ही म्हणतो कारण काय दुसरा काय उद्योग धंदा केला का नाही. कुटुंब घटेंगे तो जरूर कटेंगे.
काय कळलं का माझं वाक्य? घटायचं नाही, मोकळ्या हाताने कारभार असला पाहिजे. असो गण मुलबाळ किती घेते एक आहे का? ढिला कारभार नसला पाहिजे. एकावर शून्य आलंच पाहिजे. तिकडे ऐका मायबाप गेलेच शिवाजी महाराज, पण त्याच्या ज्या बेगम होत्या ना, त्या बेगमांनी ओळखलं. तलवारी दिसून राहिल्या, दिवे लावलेले होते. बायाने हुशार, बायाने सगळ्या दिवे विझवले. दिवे विझवले होते. ते 2-4 गडी होते, त्यांना त्या अंधारात फिरवावं लागली शस्त्र. त्याच्यात काही 2-4 बायका मेल्या. शाहिस्ते खान शिवाजी महाराजांनी कसा पाहिला काय त्या, पण तो उडी टाकत होता खिडकीतून. त्याचा हात होता खिडकीवर. तिथं 7 दिशी गाव पसरला आणि त्याची 3 बोट तुटली. शाहिस्ते शिवाजी महाराज मागे आले. पुढं टाकलेला पाय मागं घ्यायचं त्याला वीर म्हणायचा, गाडे वीर मागं आले. त्यांचे काही 1-2-25 जणांना फक्त घाव झाले होते. पण शाहिस्ते खानाने मात्र तिथून पळस काढला. त्याची बदली थेट तिकडं बंगालला गेली. स्वतः औरंगजेबच बंगालची जी सुभेदारी होती ना, त्या बंगालची सुभेदारीला औरंगजेब नरक म्हणायचा. हा त्याचा मामा होता, त्याला मामा तिकडं पाठवला. त्याने जन्मभर त्याची ती 3 बोटं तुटलेली पाहिली का त्याला शब्द 3च ध्यानात यायचे, शिवाजी. याला म्हणायचं बुद्धी कौशल्य. वा विठ्ठल. त्यांचे वडील शहाजी, त्यांच्या चुलत्याची समाधी आमच्या गावात